नमस्कार. आपल्या स्मार्टफोनमधल्या असिस्टंटपासून ते आपण ऑनलाईन काय बघतो याच्या शिफारसींपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI खरं तर आपल्या आयुष्यात सगळीकडेच आहे. पण कधी विचार केलाय का की हेच तंत्रज्ञान आपल्या मुलांच्या वर्गात पोचलं तर काय होईल? आज आपण नेमकं याच बदलांबद्दल बोलणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की AI शिक्षण क्षेत्रासाठी खरंच एक गेम चेंजर ठरू शकतं का? की ही फक्त एक नवीन टेक्नॉलॉजीची लाट आहे जी येईल आणि जाईल? चला, ह्या प्रश्नाच्या जरा खोलात शिरूया. सगळ्यात आधी आपण सकारात्मक बाजू पाहूया. AI शिक्षण क्षेत्रात नेमक्या कोणत्या अविश्वसनीय संधी निर्माण करताय ते बघू. AIचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्सनलाइज्ड लर्निंग. म्हणजे काय? तर अशी कल्पना करा की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक असा वैयक्तिक शिक्षक आहे जो त्याची क्षमता आणि शिकण्याचा वेग ओळखून त्याला शिकवतो. AI हेच तर शक्य करतंय. आपल्या नेहमीच्या वर्गात कसं असतं, सगळ्यांना एकाच गतीने शिकावं लागतं. पण AI मुळे हे चित्र पूर्णपणे बदलतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणित पटकन समजतंय, तर AI त्याला लगेच पुढचे धडे देईल. आणि दुसऱ्याला जर थोडा जास्त वेळ लागत असेल, तर AI त्याला समजेल अशा पद्धतीने अधिक सरावासाठी मदत करेल. म्हणजे कुणीच मागे राहणार नाही. आता दुसरा फायदा. AIनं एका हुशार विश्लेषकासारखं काम करतं. ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवतं आणि त्यातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे शिकवण्याची पद्धत अजून चांगली कशी करता येईल याचे मार्ग शोधतं. म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी गणितात नेमकं कुठे चुकतोय किंवा विज्ञानातली कोणती संकल्पना त्याला अवघड जातीये हे AI एकदम अचूकपणे ओळखतं. आणि या माहितीमुळे शिक्षकांना थेट त्या समस्येवर काम करणं सोपं जातं. शिक्षकांसाठी सगळ्यात मौल्यवान काय असतं? तर वेळ. आणि AI नेमका तोच वेळ वाचवायला मदत करतं. रोजची 30 कामं जी खूप वेळ खातात ती AIवर सोपून शिक्षक अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊ शकतात. जरा विचार करा. गृहपाठ तपासणं, पेपर तपासणं हे सगळं किचकट काम जर AIने केलं तर शिक्षकांना काय मिळेल? त्यांना विद्यार्थ्यांशी बोलायला, त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करायला आणि काहीतरी नवीन, क्रिएटिव्ह पद्धतीने शिकवण्यासाठी कितीतरी जास्त वेळ आणि ऊर्जा मिळेल, नाही का? आणि थांबा, फायदे इथेच संपत नाहीत. AI चॅटबॉट्समुळे तर शिक्षण अक्षरशः 24 तास उपलब्ध होतं. दुसरीकडे शिक्षकांनाही रिअल टाईममध्ये सूचना मिळतात, ज्यामुळे ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावी आणि खरंच इंटरेस्टिंग बनतं. हे सगळं ऐकून तर खूपच छान वाटतंय, नाही का? असं वाटतंय की सगळ्या समस्या सुटल्या. पण प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजू असतेच. आता आपण या तंत्रज्ञानाशी जोडलेल्या काही गंभीर आव्हानांकडे वळूया. शिक्षण क्षेत्रात AIचा वापर करताना काही मोठे अडखळे आहेत, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. यातलं पहिलं आणि कदाचित सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या डेटाची प्रायव्हसी. AIला काम करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती लागते, हे खरे. पण या माहितीचा गैरवापर होणार नाही याची खात्री कोण देणार? हा मोठा प्रश्न आहे. दुसरं आव्हान आहे खर्चाचं आणि समान संधीचं. विचार करा, हे महागड तंत्रज्ञान फक्त मोठ्या शहरांमधल्या शाळांपर्यंतच पोहोचलं तर गावाकडच्या विद्यार्थ्यांचं काय? यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली डिजिटल दरी अजूनच वाढू शकते. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं आव्हान ते म्हणजे मानवी स्पर्श. तंत्रज्ञान कधीही एका शिक्षकाच्या सहानुभूतीची, त्याच्या प्रेरणेची जागा घेऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. तर मग या सगळ्या संधी आणि आव्हानं पाहिल्यावर आपण नेमक्या कोणत्या निष्कर्षावर पोचतो? AI खरंच शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणार आहे का? तर याचं उत्तर असं आहे की AI हे एक खूप शक्तिशाली साधन आहे, पण ती काही जादूची कांडी नाही. त्याची क्षमता प्रचंड आहे, यात वादच नाही. पण यश हे तंत्रज्ञानावर अवलंबून नाहीये, तर ते वापरणाऱ्या माणसांच्या नियोजनावर आणि त्यांच्या नीतिमत्तेवर अवलंबून आहे. तर ही एक प्रकारची लढाई आहे, दोन बाजूंमधली. एका बाजूला आहे वैयक्तिकृत शिक्षण आणि वेळेची बचत यांसारख्या मोठ्या संधी. तर दुसऱ्या बाजूला डेटाची प्रायव्हसी आणि महागडं तंत्रज्ञान यांसारख्या आव्हानं उभी आहेत. खरा विजय तो या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधण्यातच आहे. आणि शेवटी हे वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं. भविष्यात AI आणि शिक्षण यांचा संगम शैक्षणिक क्षेत्राची नवीन परिभाषा तयार करेल. याचा अर्थ काय? तर AI फक्त एक साधन नाही राहणार, तर ते शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धतच मुळापासून बदलून टाकेल. प्रश्न फक्त एकच उरतो, या नवीन परिभाषेत आपण तंत्रज्ञानाला जास्त महत्त्व देणार की माणुसकीला?